नमस्कार, मी आज बनवणार आहे ग्रीन मटन। त्यासाठी मी घेतलं आहे अर्धा किलो मटन, स्टार फूल, 3-4 लवंग, 3-4 काळी मिरी, 2 दालचिनीचे तुकडे, हिरवी विलायची, 1 मोठा कांदा, अद्रक, लसूण, टमाटा, अख्खे धणे, कोथिंबीर, हिरवी मिरची, तेल, मीठ, खसखस आणि हळद। आता हा सर्व मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे। हिरवी मिरची, धणे आणि खसखस हे तव्यावर चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता गॅसवर मी तवा ठेवला आहे। तर हिरव्या मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या आहे। एक दोन थेंब मी तेल टाकलं आहे। आता हे 3-4 मिनिटे चांगलं आपल्याला मिरच्या चांगल्या होऊ द्यायच्या आहे। त्याच्यामध्ये मी टाकले आहे अख्खे धणे। आता हे थोडंसं हलवून घेते आहे। याच्यामध्ये टाकले खसखस, परत 1 मिनिटासाठी हलवायचं आहे। आता हे भाजून झालेलं आहे, ते मिक्सरमध्ये मी वाटून घेतलं आहे सर्व मसाला। आता कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे। आता हा गरम मसाला टाकला आहे, हिरवी मिरची, लवंग, दालचिनी आणि मिरे। त्यामध्ये एक कांदा टाकला आहे बारीक कापून, टमाटा, थोडंसं हलवून घ्यायचं आहे ते परत। आता 1-2 मिनिटे मी चांगलं हलवलं आहे। याच्यामध्ये मटण टाकलं, याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली, थोडंसं मीठ, आता परत 2 मिनिटं हलवून घेतलं आहे। आता हे हलवून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। आता उकळी आली आहे पाण्याला, मी कुकरचं झाकण लावलं आहे आणि 4-5 शिट्ट्या आता होऊ द्यायच्या आहे। आता मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे। तेल गरम झालं आहे। आता यामध्ये वाटलेला मसाला टाकला आहे। आता 3-4 मिनिटे हा मसाला परतून घ्यायचा आहे। मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि आता यामध्ये शिजवलेलं मटण टाकलं आहे। आता मोठ्या गॅसवर मी हे उकळू देते आहे 5 मिनिटासाठी। याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे वरून।
5 मिनटं मी उकळू दिलं आहे आणि आता हे मटण तयार झालं आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.